चॅनल तिथं टाकून उद्या ते पोराचा चॅनल आहे माझ्या. नमस्कार, मी आपला रमेश वारगडे मुरबाडकर, मुंबई ठाणे. तर आम्ही आता या टिमरावन या गावामध्ये दुपारच्या भोजन प्रसादासाठी थांबलेले आहेत. तर इथं आपले एक बाबा भेटले, गोवा म्हणजे आपलं महाराष्ट्रातलीच आहेत, मालवण गोवा. तर त्यांची 4थी परिक्रमा आहे, पण तिसऱ्यांदा ते पायी परिक्रमा केलेली आहे. ती 110 दिवसात, 111 दिवसात. तिसरी गेली ते 117 दिवसात. ना आता 4थी परिक्रमा आहे, त्याची 3 वर्षे 3 महिने 13 दिवस. तर नेमका आपल्याला ते बाबा महाराज भेटले तिथे, तर त्यांची थोडी मुलाखत घेतली बरं होईल मला असं वाटते. माझ्या आत्ताच हे सगळे लोक मला इथे भेटले. मला खूप आनंद झाला, महाराष्ट्रातले लोक सगळे आहेत म्हणून. आणि मी नेहमीच म्हणतो की किती परिक्रमा झाली आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तर त्याच्यासाठी साधना ही फार महत्त्वाची आहे. प्रत्येक परिक्रमा वर्षाने साधना करत करत जर परिक्रमा केली आणि आश्रमामध्ये जी काही सेवा आपल्याला सेवा करत करत जर माणसाने परिक्रमा केली तर ते परिक्रमेला एक वेगळी अनुभूती, मी असं म्हणेन, ती अनुभूती आपल्याला पाहायला मिळते. आणि मैयाचा प्रत्येक घाट हा प्रत्येक परिक्रमवासियाने त्या तिथे जावं आणि त्या आश्रमामध्ये जे काही महंत असतील किंवा कोण संत असतील त्या संतांचं दर्शन घेत परिक्रमा केली तर ती परिक्रमा अनुकूल होते असं माझं म्हणणं आहे. पहिली परिक्रमा मी 2020मध्ये केली 110 दिवसात, दुसरी मी 21मध्ये केली 113 दिवसात, परत मी 22मध्ये केली 117 दिवसात, आणि आता परत मी 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसांची ही माझी परिक्रमा आहे. आत्तापर्यंत 2 वर्ष मला पूर्ण झालेले आहे. 2 चातुर्मास मी केले. पहिला चातुर्मास राधे राधे आश्रम मंडलेश्वर येथे मी केला, आणि दुसरा चातुर्मास मी भारकच मध्ये मी केला. आणि आता मी तो चातुर्मास संपून मी आता टिमरावन इथे या आश्रमात इथे आलेलो आहे. आणि या महाराजांची माझी भेट झाली, तर असंच बोलता बोलता हा विषय आला. आणि म्हणून मी सर्व परिक्रमवासियांना हे सांगू शकतो की परिक्रमेचे अनुभव भरपूर आहेत, आणि प्रत्येक माणसाने जर साधना करत जर परिक्रमा केली तर ती परिक्रमा अनुकूल होते असं माझं म्हणणं आहे. माणसांचं जीवनामध्ये काहीतरी एक ध्येय असलं पाहिजे, काहीतरी उद्दिष्ट असलं पाहिजे की आपण परिक्रमा करतो, पण ती कशा पद्धतीने करावी याला खूप महत्त्व आहे. आपण फक्त दक्षिण आणि उत्तर तट फिरणं याला परिक्रमा असं म्हणता येणार नाही. ह्याचं कारण असं की साधना पाहिजे, आणि प्रत्येक आश्रमाची सेवा करत करत जर ती परिक्रमा केली, आणि घाटाचा अनुभव असा खूप मोठा अनुभव आहे. हा प्रत्येक माणसाने त्याचा अनुभव घ्यावा आणि ती परिक्रमा करावी असं मला वाटतं. बाबा आम्ही ओंकारेश्वरला आलो. दसऱ्याच्या दिवशी आम्हाला परिक्रमा उचलायची होती, या संकल्प करत होता. तर आम्हाला 1 तारखेलाच महाराजांनी जायला सांगला ओंकारेश्वरून. ते म्हणतात तुम्ही आश्रम खाली करा, कारण तुम्हाला 3रा दिवस निघलेले, 3रा दिवस ठेवत नाही 3 दिवस. तर मग आम्ही 1 तारखेला परिक्रमा उचलली. तर त्याच्या आदल्या दिवशी 30 तारखेला काय केलं, आम्ही केस काढून आलो. तर आम्ही लघवीला गेलो. बाहेर अंधार होता, चप्पल नव्हती घातली, तर माझ्या काच रुपली पायामध्ये. कम से कम 10 टाके पडले असते इथं. हे बघा वारे असा. तर मी मनात दुखी होतो अख्खी रात्र. बोलो आपण एवढा लांबून आलो, उद्या आपल्याला परिक्रमेला सुरुवात करायची ना, उद्या संकल्प करायची. ब्राह्मणाला भेटून आलो, कसा गावाचा ठीक आहे. ब्राह्मणाला भेटलो, सकाळी गेलो, उचलली परिक्रमा. माझ्या मनात दुखत होता, पण आम्ही तिघेजणी हिंगोलीकरचे 2 मुलं होती, बाबा आहेत हिंगोलीकर. आम्ही तिघाही परिक्रमा उचलली. मी कोणाला सांगलंच नाही. ते या 2 पोरांना माहिती होतं यांच्या हिंगोलीकर. त्याही एक पट्टी लावली, बँडेज. तर बोलो काही होईल ते होईल. बाबा मी गोळी पण नाही खाल्ली, डॉक्टर पण नाही गेलो, काहीच झालं ना. अक्षरशः मी गावाला जर असतो ना तर मी 8 दिवस तर दुखून राहिले होते. 7 ते 8 टाके पडले. म्हणजे मायाचा पहिला चमत्कार. या दुसरा चमत्कार. पहिला चमत्कार आम्ही
ओंकारेश्वरला गेलो, आश्रममध्ये आश्रम पॅक होता. तर तेवढ्यामध्ये आम्हाला दोघांना निवडले, ह्या बाबाला आणि मला निवडला. ते त्यांची दानपेटी पोराला साक्षीदान, दानपेटीचे पैसे मोजायचे होते. आम्हाला साक्षीदार म्हणून आम्हाला नेला, आश्रममध्ये बसवला, हळद कुंकू लावली कपाळाला, आरतीचा ताट आणला, एक कप चहा दिला. आम्हाला हे बघा पंचा टोपी देऊन आमचा सत्कार केला आणि ते पैसे मोजायला द्यायची सुरुवात केली. त्याला बोलू येऊ मायाचा चमत्कार आहे. हां, त्याशिवाय आपल्याला एवढ्या माणसामधून माणसं भेटल्या तर मायाचा चमत्कार आहे की नाही. नक्की नक्की. तर केली आम्ही, त्याच्या सह्या केल्या, रजिस्टर 100च्या नोटा किती, 500च्या किती. ठीक आहे, बोलो हे दुसरा चमत्कार ना, तिसरा चमत्कार सांगतो तुम्हाला. मी तिकडं खाली होते, त्याचं नाव नाही माहिती मला त्या गावाचा, वाटतं कुंडी गाव असं काहीतरी होता वाटतंय. तिथं पाठी आंघोळ केली ना, बॅग उचलतो मला कमरत लचक भरली. मी रडलो ना मनात, बोललो काय खरं नाही बोललो. आता तर आपण आला परदेशी, जोडला 3च माणसं आहेत, आम्ही 3 जिल्ह्याचे 3 लोक, काय उद्या जरी हे मला टाकून गेलं तर माझी हालत कशी काय, म्हणजे माझ्या मनात दुःखी होतो मी. ठीक आहे बोललो, काय नाही. तिथून टिपरी असं काहीतरी होतं ना गाव ना बाबा. हलो होती, हे पण थांबलं माझ्या जोडल्या, हे परिक्रमावाशी 8-10 लोक होते आमच्या जोडल्या. ती गेली पुढं. मग तिथे होते आश्रममध्ये फ्री सेवा आहे. डॉक्टर त्या महाराजांनी, आपला महाराष्ट्राने महाराज आहे तिथे, त्या महाराजांनी आम्हाला सांगितलं, अरे ते डॉक्टर आहे तिथे, ते डॉक्टर आहे जेलगावचा. आम्हाला गेलो, इंजेक्शन मारला, मला थोडा फरक तर पडलाच, पण एक शाश्वती मला काय वाटली, मैया पाठीवर घेतली का मला काहीच दुखला नाही. बॅग खाली ठेवली का मला उठता येत नव्हता. तो मला तिसऱ्यांदा अनुभव कम्प्लीट आहे. आपल्याला तो साक्षात अनुभव भेटलेले, बाकीचा काही नाही, बाकीचा कोणाला भेटायला तो भागी लागलाय. पण हे मी साक्षात मला आठवलेले 2-3 अनुभव, मयाचा अनुभव. बाकीचा कोणी काय सांगेल त्या भागतो नाही, आपण आपल्याला जो अनुभवला तो भाग आपण सांगू शकतो. प्रत्येक माणसाला मैया वेगवेगळी अनुभव देते. आणि म्हणून मी प्रत्येक परिक्रमांनी सांगू शकतो की माणसाने जर साधना करत आपला अहंकार, मोह, राग हे सगळं टाळावं आणि जर परिक्रमा केली तर ती सफल होते, असं माझा 3 वर्षाचा अनुभव आहे माझा. नर्मदे हर. बाबांची मुलाखत घेतली, बाबाई मुलाखत दिल्याबद्दल बाबांचं धन्यवाद. आभार आहे बाबाई. धन्यवाद.